नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कळमडी उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट औषधांचा धक्कादायक पुरवठा, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप. भरडेनाका येथे इको कार दुचाकी धडक, एक जण जखमी. पावसासाठी चिपळूणमध्ये हजारो मुस्लिम बांधवांची विशेष नमाज, इस्तिमा मैदानावर सामूहिक प्रार्थना. बंडखोर खासदारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, वक्तव्याने नवा वाद. आणि कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले. दिवाणखवटी येथील कैलास यादव यांनी रुग्णालयातून देण्यात आलेल्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप केले. निकृष्ट आणि वापरण्यास अयोग्य औषधांचा पुरवठा होत असल्याचा दावा त्यांनी केला असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराशी संबंधित रुग्णांच्या जीवाशी हा थेट संबंध असल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी होते. प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. नमस्कार. अन्न व औषध प्रशासन आयुक्त साहेब श्री तुकाराम मुंडे साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की कळबणी शासकीय रुग्णालयातून ज्या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात आहेत त्याची सखोल चौकशी करावी. इकोस्प्रिनच्या ऐवजी लेस्प्रिन या कंपनीच्या गोळ्या दिल्या जात आहेत आणि या लेस्प्रिन या कंपनीच्या गोळ्या संपूर्ण निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्या गोळ्या मला 2021 पासून चालू आहेत, परंतु या 25/5/26 रोजी तेव्हा या गोळ्या घेतल्या गेल्या तेव्हा मला या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या दिल्या गेल्या. 27 तारखेला डॉक्टर सदरे आणि सौ हलदनकर मॅडम सुपरवायझर कळबणी रुग्णालयाच्या आणि डॉक्टर सदरे हे तिथले सर्जन डॉक्टर आहेत, यांना भेटून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणली. परंतु तत्पूर्वी 100पेक्षा अधिक पेशंटना या गोळ्या वाटप झालेल्या होत्या आणि सदरे डॉक्टरांनी या निकृष्ट गोळ्या आहेत हे प्रत्यक्ष पाहणी करून फोडून पण सांगितलं की बघितल्या आणि सांगितलं की या निकृष्ट दर्जाच्या आहेत, ह्या वाटप करू नका असे डिस्पेन्सरीवाल्यांना आदेश दिले. परंतु यापुढे कोणतीही या सदरच्या कंपनीबाबत कोणतीही चौकशी झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तरी या कंपनीच्या गोळ्यांपासून लोकांचे प्राण वाचवावे व आपण ग्रामीण विभागाकडे देखील लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी अशी माझी आयुक्त साहेबांना नम्र विनंती आहे. मुंबई गोवा महामार्गावर खेड येथील भरडेनाका परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. खेडहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या इको कार समोर अचानक दुभाजक ओलांडून एक दुचाकी आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 12:30 ते 1च्या सुमारास घडला. भरडेनाका परिसरात इको कार मार्गक्रमण करत असताना दुचाकीस्वाराने अचानक डिवायडर ओलांडून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवण्यास वेळ न मिळाल्याने दुचाकी आणि कारची जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमीला तत्काळ मदत केली आणि पुढील उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र स्थानिकांच्या मदतीने आणि संबंधित यंत्रणेच्या हस्तक्षेपामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची पुढील माहिती संबंधित यंत्रणांकडून घेतली जाते. पाऊस लांबणीवर पडल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील उपतार बायपास रोडवरील इस्तिमा मैदानावर हजारो मुस्लिम बांधव एकत्र येत पावसासाठी विशेष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती साबिर डांगे यांच्या इमामतखाली ही सामूहिक प्रार्थना पार पडली. यावेळी मौलाना सादिक मिस्त्री यांनी कुराण आणि हदीस शरीफ मधील संदर्भ देत पाण्याचं महत्व विशद केलं. पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन करताना त्यांनी प्रत्येक थेंबाचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश दिला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडे जगवण्याचं महत्वही त्यांनी उपस्थितांना पटवून दिलं. नमाजानंतर अल्लाहकडे पाऊस लवकर सुरू व्हावा, दुष्काळ सदृश परिस्थिती दूर व्हावी, सर्व सजीवांना दिलासा मिळावा, तसेच मानवाकडून झालेल्या चुकांची माफी मिळून समाजाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती लाभली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडानंतर खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यावेळी टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे त्यांची जीभ घसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी केवळ 3 खासदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाने मोठे केलेल्या लोकांनीच पक्षाची साथ सोडल्याचा आरोप करत त्यांनी बंडखोरांवर कठोर शब्दात टीका केली. पत्रकार परिषदेदरम्यान वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेतला गेल्यानंतर राऊत यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं. ज्याला ज्या भाषेत समजतं त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं असं सांगत त्यांनी पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच पैसे घेऊन पक्ष सोडणाऱ्यांवर फुलं टाकायची का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान ठाकरे गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या घडामोडींमुळे शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत असून राऊत यांच्या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसलाय. शिवसेनेचे माजी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सहदेव बेटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. रत्नागिरी येथे आयोजित भाजपच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बेटकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. यावेळी विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या बेटकर यांचा त्यानंतर काँग्रेस, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा राजकीय प्रवास राहिला. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नवे राजकीय समीकरण निर्माण केलं. एकीकडे दिल्लीत ठाकरे गटातील काही खासदारांच्या हालचालींमुळे चर्चांना उधाण आलं असताना दुसरीकडे कोकणातील सहदेव बेटकर यांचा भाजप प्रवेश हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी आज चिपळूण येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला. ठाकरे गटातील 7 खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी कोणतीही चिंता करू नये असा सल्ला दिला. भास्कर जाधव म्हणाले, घाबरू नका, जे व्हायचं ते होणारच, हे दिवसही निघून जातील. या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना मानसिक बळ देत पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला. पक्षातील काही खासदारांनी साथ सोडली असली तरी शिवसैनिक आणि पक्षाची ताकद कायम असल्याचं सूचित करत त्यांनी कार्यकर्त्यांनी खचून न जाता संघर्ष सुरू ठेवावा असंही अप्रत्यक्षपणे सांगितलं. 7 खासदारांच्या निर्गमनामुळे ठाकरे गटात निर्माण झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झालं असून त्यांनी उद्धव ठाकरे यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. असं आहे की गेली 1.5-2 वर्ष सातत्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फुटणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करणार, ते अन्य कुठल्या तरी पक्षात सामील होणार, अशा प्रकारची सातत्यानं अफवांची राळ ही गेले 1.5 वर्ष त्या ठिकाणी उठवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. अर्थात हे काम सुरू आहे तर त्याच्यामध्ये किती खरं किती खोटं हा जरी भाग असला तरी सुद्धा ज्यांच्या नावानं त्या पक्षफुटीची संदर्भातली चर्चा होते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची बाळगली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण असं आहे की शेवटी आज तुमची केंद्रामध्ये सत्ता आहे, देशामधल्या जवळजवळ 22 राज्यांमध्ये सत्ता आहे. एवढे तुम्ही सत्ताधीश असताना शेवटी समाजामध्ये क्रेडिबिलिटी काही नावाची एक गोष्ट असते, ती तुमची कितपत या ठिकाणी शिल्लक राहते या विषयामध्ये. आज हा पक्ष फोडणार, उद्या तो पक्ष फोडणार, परवा तो पक्ष फोडणार. शेवटी पक्ष फोडून तुमच्या पक्षाची सूज जरी वाढत असली तरी समाजामधली तुमची असलेली प्रतिष्ठा आणि समाजामध्ये तुमच्याबद्दल असलेला आदर, हा आदर दिवसागणिक रसातळाला जातोय. आणि ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये कधी काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. आणि म्हणून
ज्यांच्याबद्दल हा संशय निर्माण केला जातोय, म्हणजे ज्या पक्षांबद्दल, त्यांनी थोडी जनाची नाही मनाची बाळगावी असे माझं स्पष्ट मत आहे. सांगतो की शेवटी जे घडत आहे, जे घडणार आहे ते घडणारच आहे. त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये, एवढंच फक्त आजच्या खेपेला मी सांगेन. शेवटी ये दिन भी निकल जाएंगे, हे दिवस सुद्धा निघून जातील. पण हे दिवस निघून जाण्याकरता म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी काही कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल, काही निर्णय करावे लागतील, काही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला ठरवावी लागेल. आणि म्हणून मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिल्कुल डरो मत. जो होने वाला है वो होने ही वाला है. जो हो रहा है वो हो ही रहेगा, और जो होने वाला रहेगा वो भी होता रहेगा. चिंता मत करो. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. बाळ माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट संकेत दिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही नेत्यांनी महाविकास आघाडीकडे वाटचाल केली आणि भाजपची विचारधारा सोडून पक्षांतर केलं, अशी टीका त्यांनी केली. रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांचं नाव थेट न घेता जे लोक पक्षाची विचारधारा सोडून गेले त्यांना मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून आगामी काळात बाळ माने यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आणि या थोड्याशा अपयशामुळे असं वाटायला काही लोकांना लागलं की हो, महाविकास आघाडीचे आता चांगले दिवस यायला लागलेत आणि महाविकास आघाडीचे चांगले दिवस आले, त्यामुळे आपण त्या पारड्यात जाऊन काम करायला हरकत नाही. असे काही कार्यकर्ते की ज्यांनी आपल्याला, आपल्या पक्षाला, आपल्या विचारधारेला बाजूला ठेवलं, अशा लोकांना मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असेपर्यंत तरी स्थान नाही. मी काही खोलवर जाणून बोलण्या एवढा मी व्यक्ती नाही आणि आपण सर्वजण विचाराने प्रबळ असणारे कार्यकर्ते आहात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटातील 6 खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्र सादर केलंय. या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं स्वतंत्र अस्तित्व अधिकृत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. सूत्रांच्या माहितीनुसार स्वतंत्र गटाची स्थापना झाल्यानंतर हा गट शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार असून त्यापैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे 2/3 संख्याबळाची अट पूर्ण झाली आहे. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या 6 खासदारांचा नव्या गटात समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळालं. खेड शहरातील बजमई इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षसांगता कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता मीनाताई ठाकरे सभागृह येथे करण्यात आले. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अभिनेते आणि चित्रपट निर्माते नाना पाटेकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते शाळेच्या सेव्हिनियरचं अनावरण करण्यात येईल. कार्यक्रमाचं अध्यक्षपद संस्थाध्यक्ष ARD खतीब भूषवणार आहे. खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देण्याचा स्तुत्य उपक्रम संघटनेने राबवला. संघटनेचे अध्यक्ष रवी उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, 10वी 12वी परीक्षा तसेच BA, BCom, BSc आणि विविध पदवी पदविका अभ्यासक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक निवृत्त केंद्र प्रमुख दिलीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर यशाची शिखरे गाठता येतात असा मौल्यवान संदेश दिला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट CR कांबळे हे पाटबंधारे विभागातून तसेच पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक प्रताप गमरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघटनेच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबई मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट दीपक हळदे, ग्रामीण तालुका अध्यक्ष मंदार हळदे यांच्यासह सरचिटणीस ऍडव्होकेट संतोष सावंत, खजिनदार सुनील तांबे, नागेश सतपाळ, मनोज मोरे, ऍडव्होकेट सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव, माजी सदस्य डॉक्टर गणेश मोरे, युवा मंच अध्यक्ष अनिल पवार, महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस अपूर्वा पवार, शांतिदूत प्रतिष्ठानच्या संस्थापक रीना तांबे, सखाराम मोहिते, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट CR कांबळे यांनी केलं. सूत्रसंचालक निलेश तांबे आणि दीपक कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव विनोद कांबळे यांनी केलं. या यशस्वी सोहळ्यासाठी बाबूराम तांबे, चंद्रकांत कांबळे, सुरेश तांबे, जयवंत तांबे तसेच संघटनेच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला. 10वीच्या 2024-25च्या परीक्षेत 100% गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेड येथील श्रेयस निलेश तांबे याला अद्यापही राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय गुणवत्ता पुरस्कार मिळालेला नसल्याने समाज कल्याण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विद्यार्थ्यांचा पुरस्कार प्रस्ताव जानेवारी 2026 मध्ये संबंधित कार्यालयामार्फत मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र अनेक महिने उलटूनही पुरस्काराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी पालकांनी वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा आरोप केला आहे. राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच पुरस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत असून पुरस्काराचा प्रस्ताव नेमका कुठे अडकला आहे आणि विद्यार्थ्याला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट येथील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या केबल स्टेट पुलावर आज सकाळी 3 कारचा साखळी अपघात झाला. या अपघातात काही काळ परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याकडे जाणारी फॉर्च्युनर कार अचानक ब्रेक लावून तिसऱ्या लेनमध्ये थांबली. त्यामुळे तिच्या मागून येणारी वर्णा कार फॉर्च्युनरला धडकली. त्यानंतर वर्णाच्या मागे असलेले आणखी एक वाहन पुढील वाहनावर आदळल्याने 3 वाहनांची साखळी दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच महापालिका पोलीस, MSRDC आणि अफकॉन कंपनीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र 3 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या घटनेमुळे मिसिंगच्या पुढे मार्गिकेवर सुमारे अर्धा तास त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय कार्यक्रम आणि जनसंपर्क अभियानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केलं. बैठकीस प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन रावखरे, आमदार प्रमोद जठार, माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव खेडेकर, माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बैठकीला जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. चिपळूण शहरातील श्लोक अनुराग सचिन शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील भारत उदय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करत गट क्रमांक 3 मध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले. या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत
श्लोक शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी त्याचं अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जयंत शेठ खताते, तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबुशेठ ठसाळे, नगरसेवक मिथिलेश नरळकर, अजय भालेकर, नगरसेविका वैशाली कदम, शिल्पा देसाई, माजी नगरसेवक मनोज जाधव, युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साळवीकर, ज्येष्ठ समाजसेवक शीतल देवळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्लोक शिंदे याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील तापमान वाढीमुळे निर्माण होणारी नैसर्गिक हवामान घटना असून तिचा परिणाम जगभरातील पर्जन्यमान आणि तापमानावर होतो. भारतात अल निनोच्या काळात पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसात खंड पडणं किंवा अनियमित पाऊस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते अल निनोमुळे दुष्काळ सदृश परिस्थिती, उष्णतेच्या लाटा आणि जलसंकट निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकृत सूचनांनुसार निर्णय घ्यावे. कमी पाण्यात येणारी पिकं निवडणे, जलसंधारण करणे, ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करणे आणि पीक विमा घेणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनीही पाण्याची बचत, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करावा. शासनाने जलसंधारण, पीक विमा, सूक्ष्म सिंचन आणि हवामान आधारित कृषी सल्ला यावर भर दिला असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीनुसार नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं. अल निनो हे संकट असलं तरी योग्य नियोजन आणि सतर्कतेमुळे त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील लावकोंड डोहात हजारो मृत माशांचा खच आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे आणि पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्याने हा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. डोहात मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत तर काही मासे तडफडताना दिसून आले. ग्रामीण भागात या प्रकाराला डोह येणे असं म्हटलं जातं. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरता अनेक ग्रामस्थांनी डोहाकडे धाव घेत माशांची पकड सुरू केली. त्यामुळे परिसरात एकच झुंबड उडाली. दरम्यान मृत माशांचा मोठा खच पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मृत माशांची विल्हेवाट लावून परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.